मित्रांनो, जीवाश्माचं वय शोधण्यासाठी कार्बन डेटिंग म्हणजे कार्बन वय मापन पद्धतीचा वापर केला जातो आणि याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. चला तर मग कॉन्सेप्ट पक्का करू. सजीव जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याच्या शरीरामधलं कार्बन 14चं कार्बन 1200 असणारं प्रमाण स्थिर असतं. सजीव मृत झाल्यावर कार्बन 14चं कार्बन 1200 असणारं प्रमाण कमी व्हायला लागतं, कारण कार्बन 14चा क्षय होण्यास सुरुवात होतो. कारण कार्बन 14 हे किरणोत्सारी म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. साधारणतः सध्याचं कार्बनचं जे वजन आहे ते 5730 वर्षांनी अक्षरशः निम्म होतं. याच तत्वाच्या आधारे जीवाश्मामध्ये असणारं कार्बन 14चं कार्बन 1200 असणारं प्रमाण मोजलं जातं आणि त्या आधारे ते जीवाश्म किती जुनं आहे हे शोधलं जातं. या पद्धतीचा शोध विला लिबी या शास्त्रज्ञांनी लावलं होतं, ज्यासाठी त्यांना 1960चं नोबेल पारितोषिक भेटलं. याच टॉपिकवर आयोगाने राज्यसेवा पूर्व 2020 ला प्रश्न विचारलेला आहे. पहा बरं, जमतं का उत्तर? अशाच प्रकारचे कॉन्सेप्ट पक्के करण्यासाठी सायन्स किडा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे डीएनए बद्दलची सगळी माहिती. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.